गणोरे येथे शिवजयंती उत्साहात साजरी. महाआरती आणि कीर्तनाने दुमदुमला परिसर. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गणोरे येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी संपूर्ण गाव भगवेमय झाले असून शिवभक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचे बक्षीस वितरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले. यानंतर नियोजनानुसार कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली. सायंकाळी 7:30 वाजता स्थानिक हनुमान मंदिर येथे भव्य महाआरती संपन्न झाली. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा तसेच विविध मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. महाआरतीनंतर रात्री 8 ते 10 या वेळेत विशेष कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. समाजरत्न पुरस्कार प्राप्त कीर्तनकारांनी आपल्या अमोघ वाणीतून शिवचरित्रावर प्रकाश टाकला. महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी कसे आदर्श आहेत याचे निरूपण कीर्तनाद्वारे करण्यात आले. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व शिवभक्तांचे आयोजन समस्त शिवभक्त ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला गणोरे परिसरातील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शिवभक्त आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. जय जिजाऊ जय शिवराय. मी सूर्यपान नाना दातीर, माजी सरपंच, ग्रामपंचायत गणोरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं जी बाईट देण्याची कल्पना आमचे मित्र राजेंद्र आंबरे यांनी आणली, त्यांचं मी प्रथमतः धन्यवाद देतो. त्यांना धन्यवाद यासाठी की इथून पाठीमागं आमच्या गावात असेल किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही DJ, कर्कश आवाज, भेसूर गाणी आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत नाही अशा पद्धतीनं शिवजयंती केली जात आहे. तर ह्या शिवजयंतीचा कायापालट जरा वेगळ्या पद्धतीने व्हावा म्हणून आमचे मित्र बाबासाहेब किसन आंबरे, दिलीप कोंडीबा आयर, बाळासाहेब निवृत्ती आंबरे, परत अमित दादा आंबरे, परत असे असंख्य बहुसंख्येने जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं का हे जरा बदललं पाहिजे म्हणून डीजे विरहित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे अशी संकल्पना आमच्या सगळ्यांची ज्यावेळेस रुजू झाली त्यानंतर आम्ही निर्णय घेतला का ही शिवजयंती करताना आपण एखादा छत्रपतींचा इतिहास कीर्तनातून मांडला पाहिजे. या हिशोबानं आम्ही ते नियोजन केलं आणि त्याला या आमच्या सहकार्यांनी संमती दर्शवली. तर त्यातून आमच्या डोक्यात एकच आलं की हे बाकीचे इचकट विचार प्रगट करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकदम असा जुना 50 वर्षाचा म्हणजे छत्रपती जे जीवन जगले 50 वर्षाचा इतिहास आहे त्यांना, तो 50 वर्षाचा इतिहास आजही आपल्याकडं लहान छोटी मोठी मुलं छत्रपतीचं नाव घेतलं का जय हे त्यांच्या पुढं तोंडात येतं. हा आपला DNA आहे. परंतु या आपल्या डीजेच्या या कर्कश आवाजानं आपला छत्रपती शिवरायांचा इतिहास मावळून जातो काय असं वाटायला लागलं. परंतु मुळातच आपला DNA जो आहे तो छत्रपतींचाच आहे. म्हणूनच यातून ही संकल्पना आली की डीजे मुक्त शिवजयंती झाली पाहिजे. या गोष्टीतून सर्वसामान्य जनतेला एक नवीन संदेश द्यायचं आमच्या डोक्यात आलं आणि यातून आम्ही या नवीन गोष्टीचं स्वागत करतो आणि ही आमच्या या संकल्पनेचे परिवर्तनाची नांदी आहे असं आम्हाला वाटतं. आणि हे भविष्यात आमच्या गावात एक छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आम्ही निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि ती संकल्पना आमची अफलातून सामाजिक कार्य करेल असं आम्हाला वाटतं. आणि यातून जो सामाजिक संदेश आहे तो भविष्यातला छत्रपतींच्या बद्दलचा तो एकदम आपल्या मनात रुजला पाहिजे. आणि ही जयंती अगदी
डीजे विरहित कशी होईल किंवा डीजे असताना सुद्धा परंतु जरा व्यवस्थित व्हावी असा संदेश आम्ही या आमच्या गणोरे नगरीत देतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. माझे नाव अमित सूर्यभान आमरे, गणोरे ग्रामपंचायत तंटामुक्ती युवक प्रतिनिधी. आज दिनांक 6 मार्च 2026 रोजी तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने आपल्या गावामध्ये शिवजयंती ही काहीतरी आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरी करायची ठरलेली आहे. शिवाजी महाराज म्हणजे फक्त डीजे पुढे नाचणे नव्हे, डीजे पुढे झेंडे घेऊन उड्या मारणे नव्हे, तर एक शिवाजी महाराज म्हणजे आपल्या राष्ट्राचे प्रतीक आहे. तर त्यासाठी आपण एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून कीर्तन ठेवले शिवचरित्रावर ढवळे महाराजांचे. त्यासाठी भरपूर मित्रपरिवार व थोर देणगीदारांनी साथ दिली. तर त्यासाठी सर्वांचे प्रथमतः आभार. आज शिवाजी महाराज म्हणजे लहान मुलांसाठी फक्त डीजे गावात आला की मिरवणूक आली की नाचणे एवढेच झालेले आहे. तर हे डीजे लावले पाहिजे, हरकत नाही लावायला, पण हे डीजे फक्त बाह्य मनोरंजनासाठी आहे, अंतर मनोरंजनासाठी नाही. आज ह्या जगामध्ये भरपूर धर्मपीठं आहेत, भरपूर शक्तिपीठे आहेत. तर मराठ्यांसाठी 2च ह्या जगामध्ये शक्तिपीठं आहेत. पहिलं म्हणजे एक रायगड जिथं समाधी आहे शिवाजी महाराजांची, दुसरं म्हणजे वडबुद्रुक जिथं समाधी आहे शंभूराजांची. या जगामध्ये एकच राजा होऊन गेला का ज्या राजाच्या दरबारात परस्त्री नाचली नाही तर परस्त्री वाचली. आज शिवजयंती निमित्ताने मी एक सांगू इच्छितो, आपल्या शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये स्त्रीला एक विशिष्ट महत्व होतं. त्या दरबारामध्ये कधी रंगमाल बांधला गेला नाही. कोणत्याही किल्ल्यावर, शिवनेरीवर बोला किंवा रायगडावर बोला, कुठेही रंगमाल बांधला गेला नाही. तर बाकीच्या राजांनी बघा सगळीकडे रंगमाल वगैरे बांधले, बाया नाचवल्या. तसा एकमेव शिवाजी राजा होऊन गेला माझा का ज्या राजाच्या कोणत्याही गडावर, किल्ल्यावर रंगमाल झालेला नाही. नमस्कार, मी दिलीप आयर. आज गणोरे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. पण या वर्षाचं वेगळेपण म्हणजे आम्ही डीजेच्या गोंगाटाला पूर्णपणे फाटा दिला आहे. महाराजांचे कीर्तन प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला. मला सांगायला वाटतं की आमच्या गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने कीर्तनाला उपस्थित राहिला. नाचण्यापेक्षा महाराजांचे विचार वाचणे, ऐकणे जास्त महत्त्वाचे आहे. हा संदेश आज गणोरे गावाला दिला आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मी बाबासाहेब किसन आमरे, गणोरे येथून शिवजयंतीनिमित्त आमच्या गावात एक खूप सकारात्मक बदल पाहायला मिळाला. सहसा शिवजयंती म्हटलं की डीजे आणि धांगडधिंगा आला, पण आज आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास समजून घेतला. प्रचंड संख्येने माझा तरुण मित्र परिवार इथे उपस्थित आहे. डीजेच्या तालापेक्षा कीर्तनातील प्रमोदाने आम्हाला जास्त प्रेरणा दिली व स्वराज्याचा विचार आचरणात आणण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.